राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या गडचिरोली दौऱ्यावर आहेत। त्यांनी माओवाद्यांच्या गडात उभारलेल्या अतिसंवेदनशील वांगेतुरी आणि गर्देवाडा या दोन पोलीस ठाण्यांचा दौरा केला। त्यानंतर त्यांनी दोन्ही पोलीस ठाण्यांची पाहणी केली। जनजागर मेळाव्याला त्यांनी संबोधित केलं। दरम्यान देशातील माओवादी कारवाया रोखण्याकरता गडचिरोली पोलीस दल सर्वाधिक यशस्वी ठरल्याचा दावा राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी केलेला आहे। आपल्यासोबत मॅडम स्वतः आपण त्यांना विचारूया। मॅडम, मला सांगा की गडचिरोली हा खूप माओवाद प्रभावित जिल्हा आहे, विकासापासून वंचित आहे आणि तुमच्या या जिल्ह्याशी नातं आहे जुनं, अनेक वेळा तुम्ही येऊन गेलेल्या। आज तुम्ही पोलीस महासंचालक म्हणून या ठिकाणी भेट दिली आहे। काय वाटते तुम्हाला या दोन्ही ठिकाणची परिस्थिती? आपल्याला पण माहित आहे की गर्देवाडा आणि वांगेतुरी हे दोन नवीन पोस्ट महाराष्ट्र पोलीसने CRPF सोबत सुरू केली आहे। हे दुर्गम एरिया आहे, इथे आमचा ॲक्सेस नव्हता, म्हणून या लोकांनी फार प्रयत्न करून हे दोन पोस्ट उघडलेली आहे आणि या पोस्टामुळे इथे भरपूर लोक आहे, वेल प्रोटेक्टेड आहे। सध्या इथे कम्युनिकेशनचा इश्यू आहे, तो पण लवकरात लवकर मिटून जाईल। या दुर्गम एरियामध्ये लोकांमध्ये हे विश्वास की शासन तुमचे दारपर्यंत येऊ शकतात। पोलीस आली म्हणजे ते आरोग्य सुविधा, ट्रीटमेंट, त्या लोकांना पण सुरक्षा मिळत आहे असा त्यांना पण हे भान झालेलं आहे। जनतेशी संवाद आणि जनतेपर्यंत जाणं हाच महत्त्वाचा यामधला एक केंद्रबिंदू असल्याचं मत पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी व्यक्त केलेलं आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गर्देवाडा, गडचिरोली।